शुभ सकाळ मित्रांनो. आज आपली सुरुवात झालेली आहे कांद्यांना पाणी भरण्यापासून. आपल्याकडे 6 वाजेला लाईट येते आणि मी 6 वाजेला नाही पण 8 वाजेपासून इथे पाणी भरण्यासाठी आलेलो आहे. आणि हा आपला जे राहतं घरी तिकडून 2 किलोमीटर लांब हा मळा आहे आपला. आणि याच मळ्यामध्ये आपण हा डाळिंबाचा बाग पण लावलेला आहे. तर मित्रांनो, हे आपलं जे पाणी भरणं चालू आहे हे आपलं रासायनिक खत मारल्यापासूनचं दुसरं पाणी आहे. म्हणजे मागच्या पाण्याला आपण रासायनिक खत मारलेलं आहे आणि हे त्याच्यानंतरचं दुसरं पाणी चाललेलं आहे. तर आपण याला इतकं लेट खाद्य का बरं मारलेलं आहे, तर तुम्ही बघू शकता. आणि तुम्हाला माहिती पण असेल की अतिवृष्टी झाली होती आपल्या भागामध्ये. तर त्या अतिवृष्टीमुळे आपला हा जो कांदा आहे हा पूर्णपणे रिवर्स गेलेला होता. हे बघू शकता तुम्ही. अजून पण काही कांदा अशा पद्धतीचा आहे, पीळ खाऊन बसलेला आहे. आणि बाकीचा कांदा जो आहे, कमीत कमी 90% कांदा हा अतिशय चांगला आहे. आणि त्याच्यामुळे आपण थोडंसं वातावरण पण खराब होतं आणि थंडी पडलेली नाही, अजून पण थंडी नाही आहे. परंतु जास्त दिवस वेळ न बघता, कारण हे कांदे आपण बघू शकता की वय जास्त होत चाललेलं आहे. आणि त्याच्यामुळे आहे ना, त्याला आता आपण रासायनिक खत दिलेलं आहे. तर मी तुम्हाला सांगणार आहे की आपण यांना कोणता डोस दिलेला आहे. कारण आपण जास्त हार्ड नाही दिलं आहे, पण म्हणजे जास्त मिक्सचर नाही केलेलं आहे. एकदम असा सुटसुटीत असं आहे दिलेला आहे डोस. हे बघू शकता तुम्ही. आपण हे बघा, दुसरंच पाणी त्याच्यामुळे अजून वितळलेलं नाही आणि या पाण्यामध्ये पूर्ण वितळून जाईल आणि कांद्यांना लागेल ते. तर थोडासा फरक आत्ताच जाणवलेला आहे आपल्याला. कांद्यांमध्ये सुधार दिसतोय थोडासा. कारण हे बघ, नवीन पोगा फुटतोय प्रत्येक कांद्याला. आणि आपले जेवढे 90% कांदे राहिलेले आहेत ते आता सुधारण्यास सुरुवात होते. परंतु मी तुम्हाला एक सांगतो की निसर्गापुढे कोणीही जाऊ नये. कारण निसर्ग जे करेल त्याच्या इतकं मोठं काहीच नाही. कारण आपण वरून किती पण डोस दिले, किती पण खत वापरलं, किती काही करा तुम्ही, परंतु निसर्गाच्या मनात जर नसेल तर आपल्याला काहीच भेटणार नाही. परंतु निसर्ग जर देण्याच्या तयारीत असेल आपल्याला, तर कसं पण देऊ शकतो आपल्याला. कारण मी तुम्हाला का बरं म्हणतो, हे बघा, या कांद्यांना लावून जवळजवळ 1.5 ते 2 महिना झालेला आहे आणि या अतिवृष्टीमध्ये हा कांदा सापडलेला आहे. हे अशा पद्धतीचे पूर्ण वाफे फुटून गेले होते. हे आपण सगळं नंतर दुरुस्त केलेलं आहे. हे बघा, इतकं भयंकर पाणी झालं होतं आणि त्या याच्यात आपला कांदा सापडला आणि भरपूर प्रमाणात असा रिवर्स झालेला आहे. नाहीतर हा कांदा आज मी तुम्हाला सांगतो, अजून 15 ते 20 दिवसामध्ये, 20 एक दिवसात थोडाफार तरी काढणीवर आलेला असता. तर अशा याच्यामुळे म्हणजे अति पाणीमुळे आपलं यावर्षी नुकसान झालेलं आहे भरपूर. आणि आपण डाळिंबामध्ये हा कांदा लावलेला आहे, बघू शकता. आणि मी तुम्हाला सांगणार आहे की आपण डोस कोणता दिलेला आहे. जास्त न देता कमी प्रमाणातच आपण वापरलं आहे. कारण रासायनिक खतांच्या किमती पण भरपूर झालेल्या आहेत आणि जास्त खर्च करून उपयोग नाही. कारण अजून थंडी पडलेली नाही. थंडी जेव्हा पडेल तेव्हा आपल्याला या रासायनिक खताची गरज पडणार नाही. इतका जबरदस्त हा वातावरणाचा बदल असतो. तर हे बघा, आपण याच्यात जास्त काही नाही. फक्त हे बघा, 10-26 आरसेफ कंपनीचं 10-26, महादन कंपनीचं 24-24 आणि साप पावडर हा 2.5 एकराचा प्लॉट आहे. बघू शकता तुम्ही. तुम्हाला याच्या पाठीमागे पण सांगितलेलं आहे की 2.5 एकराचा प्लॉट आहे हा. आणि याला 5 पुढे आपण साप पावडरचे वापरलेले, अर्धा किलोचे 5 पुढे, म्हणजे 2.5 किलो साप पावडर वापरले. आणि 1 युरियाची गोणी, 10-26 आणि 2 24-24 आणि 1 युरियाची गोणी, आणि त्यात 5 पुढे 2.5 एकरासाठी मिक्स करून दिले. तर साप पावडर का बरं महत्त्वाची आहे? कारण आपल्या जमिनीत जी बुरशी असते तिला नाहीसा करण्यासाठी आपण साप पावडर वापरतो. आणि जवळजवळ बऱ्याच शेतकऱ्यांना माहीत असेल की साप पावडर ही याचा रिझल्ट खूप चांगला आहे. आणि आपण ती जास्त करून कांद्यांसाठी पण वापरली. परंतु हे बघू शकता, आपल्या डाळिंबाला कुठलंही ठिबक नाही आहे आणि आजपर्यंत याला कुठलंच लिक्विड भेटलेलं नाही. तरी झाड तुम्ही बघू शकता, झाड कसं बनलेलं आहे. आणि
तुम्ही सांगू पण शकता, मला कमेंट करा की झाडाची क्वालिटी कशी आहे आणि कांदे पण कसे आहेत, अजून काय वापरू शकतो थंडी पडल्यानंतर ते पण सांगा. परंतु हे बघा, ठिबक केलेले नाही आहे आणि त्याच्यामुळे आपण काही काही झाड जे मी तुम्हाला मागे पण 5-6 झाड दाखवले होते, थोडेफार प्रमाणात पिवळे पडत आहेत. तर त्याच्यासाठी आपले जे मार्गदर्शन करणारे जे आहेत आपले दाजी, तर त्यांनी सांगितले की जो कांद्यांना तुम्ही डोस द्याल त्याच्यात तुम्ही साप पावडर मिक्स करा, म्हणजे डाळिंबाला फायदा होईल. जी बुरशी आहे, जी शिदेड खालून आपण जे खत टाकलेलं आहे का शेणखत, त्याच्यात काही प्रमाणात ते शिदेड असतात, ते पांढऱ्यामुळे वाढू देत नाही आणि त्याच्यामुळे झाड पिवळं पडतं. तर त्याच्यामुळे आपण 5 पुढे 2.5 एकरासाठी वापरलेले आहेत साप पावडरचे, बाकी दुसरं काहीच वापरलेलं नाही. हेच आपण 10-26, 24-24 1 युरियाची गोणी आणि 5 साप पावडरचे 2.5 किलो पावडर, म्हणजे अशा प्रमाणात आपण खाद्य वापरले. आता हे दुसरं पाणी आपल्याला हळूहळू रिझल्ट बघण्यास सुरुवात, म्हणजे मी तुम्हाला दाखवेलच पुढच्या व्हिडिओमध्ये, आपल्याला रिझल्ट भेटेलच त्याचा 100%, कारण आता सुरुवात झालेली आहे त्याची पोगा फुटण्यासाठी आणि हे दुसरं पाणी चालू आहे. परंतु मी तुम्हाला एकच सांगतो की निसर्ग जे करेल ते कोणीच करू शकत नाही. मनुष्याने किती प्रयत्न केला काही, किंवा किती पैसा फेकला, आपण म्हणतो पैसा राहिला तर असं करू तसं करू, परंतु पैशा पुढे काहीच होत नाही. निसर्ग हा निसर्ग आहे आणि निसर्गाचा नाद कोणीच करायचा नाही. तर अशा प्रमाणात आपण हा डोस वापरलेला आहे. तर मित्रांनो, माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब हे नक्की करा. लाईक पण करा आणि कमेंट पण करत जा. जर आपल्यापासून काही चुकी झालेली असेल तर ते पण आपल्याला सांगत चला, आपण त्याच्यात सुधारणा करू. तर ठीक आहे मित्रांनो, धन्यवाद.